12:15 वाजले, रात्रीचे वाजले 12:15 आणि आज वार काय आहे? शुक्रवार. गेल्या महिन्यात माझा वाढदिवस होता आणि नवरात्र होती, त्यामुळे माझा वाढदिवस केला नाही. पण माझ्या मैत्रिणी आज आल्या वाढदिवस माझा करायला. नेत्राचा पण वाढदिवस होता, म्हणजे माझा 23ला होता, नेत्राचा 24ला. त्यासाठी बघा 2-2 केक आणले. आणि हे बघा, त्या माझ्या मैत्रिणी आता माझा वाढदिवस साजरा करतात आहे. आणि इथे दोघी बसल्या ना. चला आता वाढदिवस करूया. सर्वात पहिला सर्वांना म्हणजे माझ्या मैत्रिणीला थँक्यू केक आणल्याबद्दल. चालू. चला आता केक कापून घेते. हॅपी बर्थडे डिअर विद्या, हॅपी बर्थडे. हा चालेल या. थँक्यू. चला बाय बाय. अरे यार काय हे खाऊन तरी जावं ना. हे बघूया. जेवली आता मी. हात उठले आणि जाम झाली आहे समोसा. जे वाजायला आलाय 1ला आता 5 मिनिट आहे. माझ्या मैत्रिणी गेल्या केक कापून, केक खाऊन सुद्धा. आणि मला खरंच कल्पना सुद्धा नव्हती की माझ्या मैत्रिणी येणार आणि केक घेऊन येणार. हे पण माझ्यासाठी नाही, माझ्या नेत्रासाठी पण आणलेला केक. खूप छान वाटतं. नवरात्रीमध्ये मला काय उपवास होता, त्यामुळे केक कापता आला नाही आणि केक कापणार तर खाता आला नसता. आणि मग बड्डे सेलिब्रेशन केलाच नाही माझा मेन गोष्ट. पण त्या बोललेल्या होते मला की तुझा बड्डे राहिला आहे, तुझा बड्डे करायचा आहे. आणि फायनली आज दिवस त्यांना वाटलं आज करायचं. मला खरंच जरा सुद्धा समजलं नाही. मेन गोष्ट आज आहे ना, मी सकाळपासून ब्लॉग नाही केलेला होता. मी आज संध्याकाळी ना बोरिवलीला गेली आणि बोरिवलीला ना पण मी ब्लॉग नाही केला, कारण बोरिवलीला जाऊन ना मला कायच भेटलं नाही. सर्वीकडे तिथे म्युन्सिपाल्टीच्या गाड्या होत्या आणि संध्याकाळी मग 8च्या नंतर सर्व फेरीवाले बसत होते. आणि त्याच्यानंतर मग मी लय थकली आणि मग तशीच मी 11:30 वाजता काय आली घरी आणि तशीच जेवत होते. आणि तितक्यात माझ्या मैत्रिणी आल्या, म्हणजे 12:15 वाजता माझ्या मैत्रिणी. तर चला छान वाटतं, माझ्या मैत्रिणी आल्या, केक कापलं, भारी वाटलं. पहिल्यांदा असं झालं, सप्टेंबरचा बड्डे माझा ऑक्टोबरमध्ये झालाय. भारी आहे ना. तर चला, माझ्या एका मैत्रिणी मला असा टॉप दिलाय, तर मी घालून बघीलच. छान वाटतं बघा, भारी आहे ना. आणि नेत्राला त्याच मैत्रिणीने ही बॅग दिली आहे, 1 साईड घ्यायची ना ती. भारी वाटते, छान वाटते. बड्डे काय संपत नाहीये, बड्डे चालूच राहणार, कारण बड्डे सेलिब्रेशन करायला मलाच भरपूर आवडतं.